नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये पडद्यावरती बरेच कलाकार दिसतात, पण पडद्यामागं जो कॅप्टन ऑफ द शिप असतो तो म्हणजे दिग्दर्शक. अशाच एका दिग्दर्शकाला भेटतोय की जो प्रामाणिकपणे काम करतो. एक संवेदनशील दिग्दर्शक. तो एक नवीन सिनेमा आपल्यासमोर घेऊन येतोय, सालबर्डी. रमेश चौधरी दादा, नमस्कार. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तुमचं या आपल्या कला भ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलोय. हो, म्हणजे हो. बाबू सिनेमाला सासवडमध्ये एक आपलं सॉन्ग केलं होतं, सॉन्ग केलं सॉन्ग. होतं. बरोबर आहे. म्हणजे आपले बाबा पाटील कार्यकारी निर्माते होते, बरोबर आहे. दल पाटील त्याचा कॅमेरामॅन होता. कॅमेरामन होते. हं. आणि त्यांनी सुचवलं की आणि एक छान गाणं आपलं तिथे झालं. हं. आणि आज सालबर्डी तुमचा सिनेमा येते, म्हणजे हा चौथा सिनेमा आहे मला वाटतं. बरोबर. हो, हो. तर त्या निमित्ताने आम्हालाही खूप आनंद होतोय की एक चांगला सिनेमा, त्याचं प्रमोशन आम्ही सगळीकडे पाहतोय. वा. तो आता लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा. तर सालबर्डी हे टायटल नक्की काय आहे आणि हे यामागची गोष्ट काय नक्की? सगळ्यात प्रथम कला भ्रमंतीचे आभार. तुम्ही सालबर्डी सिनेमा प्रमोट करण्यासाठी आज या ठिकाणी मला बोलवलं. कारण की सध्याच्या घडीला कॅम्पेन प्रमोशन खूप महत्त्वाचं आणि कला भ्रमंती ते प्रामाणिकपणे करते. मी यापूर्वी तुमच्या बाईट्स वगैरे बघितलेल्या आहेत. कला दिग्दर्शक पासून ते आज पॉडकास्ट असं एक खूप मोठं साम्राज्य उभं केलंय, त्याबद्दल म्हणजे आनंद आहेच. येस. सालबर्डी सिनेमा तशी सुरुवात 2023 मध्ये झाली. अ, अ, आत्ता महाराष्ट्रात जेवढे लोक सुशिक्षित तेवढे वेगळ्या थॉटने चाललेले आहेत. म्हणजे पूजापाठ, कर्णिकांड किंवा ज्योतिषी, बरं. भविष्यवाणी यामध्ये जास्त अडकत चाललेले आहे. कदाचित त्या पाठीमागं त्यांची भीती असावी. हो, हो. आणि कळत नाही की तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट आहात, शिकलेले आहात आणि जास्त करून सुशिक्षित लोक यामध्ये बिघडत चाललेले आहेत. जास्त अडकतायत. तर मला ज्वलंत विषय नेहमी घ्यायला आवडतो. जसं मी पाणीपुरी विषय केला होता लॉकडाऊनमध्ये. तर डायव्हर्स प्रकरण खूप दिसले होते. म्हणजे आमच्या क्लासमेटची बॅच 50 जणांची बॅच आहे, त्यातल्या 10 जणांचा तरी डायव्हर्स झालेला आहे. तर त्याच्यावर कुठेतरी भाष्य करणारा सिनेमा यावा आणि आपल्या सिनेमामुळे एखाद्याचं जरी घर वाचलं बरोबर. आणि किंवा मनात जरी तो थॉट आला तरी मी जिंकलो, मी समाधानी झालो. तर उद्देश तोच असतो, एंटरटेन बरोबर कुठेतरी एक मेसेज गेला पाहिजे. तर सालबर्डीचा पण हे मला मेसेज द्यायचा आहे की कुठेही कर्णिकांड, जादूटोणा, भूत-बीत याच्यामध्ये कुठेही अडकू नका. आम्ही अंधश्रद्धेपासून दूर राहावा. कारण की मी कुठलीच गोष्ट मानत नाही. मी परमेश्वरावरती श्रद्धा ठेवतो आणि कामाला महत्त्व देतो. मी काम केलं, मेहनत घेतली तरच माझ्याकडे काम येणार आहे, तरच माझ्याकडे पैसा येणार आहे. एखादा ज्योतिष मला बोलला की सर 2025-26 तुमच्यासाठी सुपर डुपर हिट आहे, तुम्ही महाराष्ट्रभर हिट फेमस होणार. आणि मी घरात बसलो तर मी कसं होणार? मला त्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. आणि रस्त्यावर बसणारा किंवा मॉलमध्ये बसणारा जो जो ज्योतिष आहे, ₹500-1000 घेणारा, तो त्याचं भविष्य सांगू शकत नाही, त्याचं भविष्य ठरवू शकत नाही, तो माझं काय सांगणार? त्याला माहिती नाही दिवसभरात किती किती गिऱ्हाईक येणार आहे ते माहित आहे, तो माझं काय सांगणार? तर त्याच्यामुळे मी काम, मेहनत आणि श्रद्धा परमेश्वरावर आणि कामावरती या 2 गोष्टी आणि सातत्य असेल तर नक्कीच यश भेटतं. आणि मला असं वाटतं की सालबर्डीसाठी तेवढी प्रामाणिक मेहनत माझी, माझ्या टीमची, एकटा माणूस काही करू शकत नाही, टीमची मेहनत खूप आहे. या सिनेमाची सुरुवात 2023ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत माझ्या कानावर खूप आल्या, ज्या सत्य घटना आहे. त्या अनेक सत्य घटना एकत्र घेऊन मी एक स्वतःची एक स्टोरी बांधली की असं होत आहे महाराष्ट्रात, ते व्हायला नाही पाहिजे. कारण की आत्ताच उघडकीस आलेलं नाशिकचं कराड प्रकरण आहे. काल एक पवार प्रकरण आलं. अशा अनेक प्रकरणं आता येत आहेत, हत्याकांड, नरबळी किंवा काय. तर त्यावरती सिनेमा व्हावा यासाठी मग प्रथमतः गोष्ट लिहिली. गोष्ट लिहिण्यासाठी जवळपास 6 महिन्याचा कालखंड गेला. त्यानंतर आमचे स्क्रीन प्ले रायटर रोहित शुक्रे, आमचे डी-ओ-पी सिद्धेश मोरे आणि मी, आम्ही गोव्यामध्ये याचा स्क्रीन प्ले कंप्लीट केला, डायलॉग्स कंप्लीट केले. त्यानंतर पुढची प्रोसेस असते निर्माता.
बरोबर आहे. तर त्या मधल्या पिरियडमध्ये माझ्याकडे 3 वेगवेगळे निर्माते होते. डॉक्टर गजानन जाधव, जे बाणेरमधले आहेत. त्यानंतर अनिल देवडे पाटील साहेब, जे नेवासाचे आहेत आणि रामभाऊ जाधव, जे सांगवीमध्ये, पुण्यामध्ये राहिले आहेत. तर तिन्ही निर्मात्यांना बऱ्याच वर्षापासून सिनेमा करायचा होता आणि तिन्ही निर्माते माझ्याबरोबर सोलो ॲज अ प्रोड्यूस म्हणून रेडी होते. बरोबर आहे. मला असं वाटलं, की 3 वेगवेगळे सिनेमे करण्यापेक्षा एकच पॅकेजिंगवाला ए ग्रेड सिनेमा केला, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. कारण की मराठी ऑडियन्सला सिनेमा बघायचा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा चालत नाही तर 100% चालतो, पण आपण आउटपुट दिलं पाहिजे. बरोबर. कारण की जेवढे सिनेमे रिलीज होतात, तेलुगू, तमिळ, मल्याळम, जे काही 400 कोटी, 700 कोटी कमवतात, त्यात महाराष्ट्राचा 40% वाटा असतो. हो, हो. म्हणजे 500 कोटीचं कलेक्शन पॅन इंडियाचं आहे, तर त्यातले 150 कोटी महाराष्ट्राने दिलेत. तर महाराष्ट्राकडं लोकं आहेत ऑडियन्स बघणारे, पण मग त्यांना आउटपुट भेटत नाही. तर मला अशी इच्छा होते, की मी का नाही पॅकेजिंगवाला एक सिनेमा करावं? तुम्हाला हवंय ना क्वालिटी ए ग्रेड, तर देतो. मग त्यासाठी तिन्ही निर्मात्यांना 3 सिनेमा करण्यापेक्षा एकच पॅकेजिंगवाला ए ग्रेड सिनेमा करू, ज्याचा डी चांगला असेल, सी-ओ-पी चांगला असेल आणि पॅकेजिंग सिनेमा असेल, तो केला. निर्माते भेटले. निर्मात्यानंतर प्रोसेस, लिरिक्स रायटर मुकुंद भालेराव, गुरु ठाकूर सर आणि माझा आवडता म्युझिक डायरेक्टर पद्मनाभ गायकवाड. हो. याला घेऊन गाणे झाले. त्यानंतर मग कास्टिंगची प्रोसेस. तर तुम्ही जर पाहिलं, बाबो, गुल्लर, पाणीपुरी आणि सालबर्डी, तर कास्टिंगच्या बाबतीत मी खूप जागृत असतो. त्या भूमिकेला एक तर योग्य न्याय देणारा आणि जो नेहमी भूमिका करतो त्याच्यापेक्षा वेगळं मी समोरच्या कलाकारांकडून काय काढू शकतो. कारण की कलाकारांकडे खूप पोटेन्शियल असतं. फक्त बघायचा दृष्टिकोन आपला जर बदलला, बरोबर. की त्या कॅरेक्टरकडे, तर मग तो कॅरेक्टर 200% त्याला न्याय देतो. तर मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यू एक कास्टिंग झालं. जे रेग्युलर अनेक सिनेमात दिसलेले आहे, तर त्याच्यापेक्षा मला डिफरंट स्टोरीमध्येही लागतं, कॅरेक्टरमध्येही लागतं, सेटमध्येही लागतं. आणि तुम्ही कला दिग्दर्शक आहे त्यामुळे मी खूप महत्त्व देतो सर सेट डिझाइनला. बरोबर. बिहाइंड द जे आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण की जेवढं कॅरेक्टर महत्त्वाचं तेवढं सेट पण महत्त्वाचा. तर या सगळ्या गोष्टीचा संगम करून तो सिनेमा 2024ला त्याचं सगळं डिटेलिंग कंप्लीट झाली. 2025 नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तो सिनेमा कंप्लीट झाला. सॉरी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यामध्ये तो कंप्लीट झाला आणि आता 2026ला तो रिलीज होतोय 17 एप्रिलला. तर 3.5 वर्ष जवळपास एका प्रोजेक्टला गेले. नक्की, नक्की. पण तुम्हाला सांगू का खरं तर म्हणजे हं. सालबर्डी मी एक टायटल एक खूप कॅची आहे हं. आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही नुकतंच सगळ्या प्रेक्षकांनी आपला टीजर पाहिलाय. ट्रेलरही तुमचा आता पाहतील लोकं सगळी. हां. गाणं चांगलं गाजतंय हां. सगळीकडं आणि त्याचं प्रमोशन बी चांगल्या लेव्हलला होतंय. हां, हां. म्हणजे 3 वेगळ्या निर्मात्यांनी वेगळे 3 सिनेमे करण्यापेक्षा एक सिनेमा करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बरं. सहकारी तत्वावर जसं आपण एखादा व्यवसाय शेती करतो, त्या पद्धतीने मित्रांनो सिनेमा एकत्र करून त्याचं तुम्हाला लूक अँड फील आपल्याला पोस्टरवरती, टीजरवरती पाहायला मिळतं. पाहायला भेटतं. तर सालबर्डी हे नाव नक्की काय आहे? म्हणजे टायटल लोकांना कळत नाही. काय आहे सालबर्डी? सालबर्डे हे एका गावाचं नाव आहे. बरं. हा एक प्लेन विषय. अच्छा. ज्या गावामध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या घटना घडतात, ज्या घटना खूप विक्षिप्त आहेत हं. आणि त्या घटनांमध्ये अनेक जणांचे मर्डर होतात हं. आणि ते थांबवण्यासाठी पी-आय मनोरमा यांची नियुक्ती त्या गावामध्ये होते आणि ती कशा पद्धतीमध्ये ह्या सगळ्यांचा छडा लावते. कारण की ज्याच्यावर संशय येतो तो संशयित गुन्हेगार नसतोच हो. आणि जे आपल्याला दिसतं तसं नसतंच, म्हणून माझी टॅगलाईन आहे, सत्य घटनेमागील सत्य. अच्छा. आपल्याला जे दिसतं तसं नसतं, त्याच्या पाठीमागे अनेक धागेदोरे असतात. ते हं. अनेक धागेदोरे स्क्रीन प्लेमध्ये आहेत आणि जर सिनेमा बघताना एक गोष्ट उलगडत जाते. पण आता जेवढं टेक्निकल प्रिव्ह्यू आमचा काल झाला, हे झालं, शेवटपर्यंत तुम्ही गुन्हेगार लवकर शोधू शकत नाही. तुम्हाला फिल्म शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 10व्या मिनिटापर्यंत बघावीच लागेल. त्यावेळेसच तुम्हाला कळतं की या सिनेमातला खरा आरोपी कोण आहे. नक्की मित्रांनो, बरं खरं तर ही दिग्दर्शकाची कमाल आहे, एडिटरची कमाल आहे आणि त्या स्टोरीची एक गंमत आहे. तर हा सिनेमा ट्रेलर पाहिल्यावरती मला थोडंसं तुंबाड, मुंजा, त्या कांतारा असा फील आला. म्हणजे ती खरं, गोष्ट खरं. तुमची सेट डिझायनिंग, हं. कॅमेरा ट्रीटमेंट किंवा म्युझिक छान आहे. तर त्याविषयी विशेष काय तुम्ही लोकेशन कसे निवडले? किंवा कला दिग्दर्शक तुमचे आहेत का? कसं काम केलं त्याच्यावरती? ह्या सिनेमाचे कला दिग्दर्शक आहेत प्रदीप गुरव. हं. तर त्यांनी खूप मेहनत घेतली. माझा डी-ओ-पी आहे सिद्धेश संतोष मोरे, जो एडिटर पण आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यांनी पण खूप मेहनत घेतली. तो आणि त्याची टीम, असोसिएट डी-ओ-पी आमचा गौरव असेल, रजत, सुरेश त्यांची टीम. तर पूर्ण टीमची मेहनत आहे. मला शक्यतो थोडंसं ए-आय आणि व्ही-एफ-एक्स हो. याच्यापासून थोडंसं मला लांब आहे. कारण मी स्वतः सोशलवरती खूप कमी असतो आणि मला स्वतः जे रिअलिस्टिक करतो, तर ते लवकर भावतं बरोबर. हार्ट टू हार्ट. तर ए-आय मधून वाडा करणं किंवा व्ही-एफ-एक्स मधून वाडा करणं, मी त्या गोष्टी म्हणल्या नाही. बरोबर आहे. मला रिअलिस्टिक केलं तरच ते भावतं. जिथं खरंच खूप गरज आहे एखाद्या शॉट पुरतं मी व्ही-एफ-एक्स वापरले, कारण की यामध्ये स्नेक आहे,
यामध्ये काहीतरी पाल आहे किंवा छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत. त्यासाठी मी म्हणजे थोडक्यात 1% फक्त व्हीएफएक्स आहे. बाकी 99% जे दिसतंय सेम सेट उभा केलेला आहे. या सिनेमामध्ये रिक्वायरमेंट होती वाडा. वाड्यासाठी अनेक गावं फिरलो. पश्चिम महाराष्ट्रातले, नगर जिल्ह्यामधले. तर नेवासा तालुक्यामधील शनी शिंगणापूर, शनी शिंगणापूरच्या शेजारी कांगोनी हिंगोनी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जवळपास 150 वर्षापासून एक वाडा होता. बर. जो 20 वर्ष बंद होता. तर तो वाडा मला एका सागर वाघमारे तिथल्या एका आर्टिस्ट कडून मला तो बघायला भेटला. तो पण 1.5 वर्षापूर्वी म्हणजे शूटिंगच्या अगोदर. तेव्हापासून डोक्यात फिरत होतं. मग त्यानंतर तो वाड्यामध्ये खूप रश होती म्हणजे गवत वाढले. तो क्लिअर करून त्याला डिझाइन केला आम्ही वाडा. डिझाईनसाठी जवळपास 32 दिवस आणि 20 लोकांची टीम सेटिंगवाले आमचे कला दिग्दर्शक काम करत होते आणि तो सेट डिझाइन झाला. थोडक्यात रिअलिस्टिक करायला मला खूप आवडतं. त्यासाठी मेहनत घ्यायला खूप आवडतं. जे काही आता कमेंट येतात ते टीजर पाहून किंवा वाड्याचा आम्ही एक लुक रिव्हील केला. वाड्यामधले काही डिटेल रिव्हील केलं तर खूप छान कमेंट आल्या. त्या कमेंट आल्या किंवा जसं आता सर आपण बोललात की तुंबडचा फील येतो. त्याचं पाठीमागचं कारण हेच आहे की रिअलिस्टिक. बरोबर, थोडी खोटेपणा त्यात वाटत नाही. हां. आणि कलाकार पण खूप तगडे आहेत. म्हणजे पूजा सावंत आहेत, आनंद अभ्यंकर आहेत, भारत गणेश कलाकारांची ती तुमची एक कला आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात, हां. की प्रत्येक सिनेमात वेगवेगळे कलाकार त्यांचे म्हणजे जो कलाकार की तुम्ही वेगळ्या नजरेने पाहताय, की अरे हा कलाकार नेहमीच्या ढंगात काम करतोय आणि त्याला आपण या कॅरेक्टरमध्ये घेऊ शकतो. आणि तेही त्यांनी खूप छान प्ले केलं आहे. तर त्याविषयी कलाकारांविषयी काय सांगाल? कलाकारांचा सपोर्ट मला नेहमीच राहतो. कारण आपल्या कामात प्रामाणिकता असेल, आपल्या कामावरती श्रद्धा असेल आणि विजन क्लिअर असेल, तर जगातला कुठलाच कलाकार कधीच त्रास देत नाही. तो त्याचे 100% 200% आउटपुट देतो. तेवढाच तो कॅम्पेनला देतो. आता मागील 15 दिवस, पुढील 15 दिवस ह्या सिनेमातले सगळे कलाकार प्रमोशनसाठी बाहेरगावी किंवा प्रत्येक ठिकाणी जातात आहे, कारण की कामावरती असणारी श्रद्धा. तर कलाकारांचा नेहमीच मला प्रत्येक सिनेमात खूप सपोर्ट राहिलेला आहे. कारण की त्यांचं ऑब्झर्व्ह करतात, की सेटवर आल्यानंतर ही टीम किती काम करते. तर माझी टीम 20-22 तास नॉनस्टॉप काम करते. या सिनेमाचे तर खूप किस्से आहे. मुहूर्तानंतर अचानक ऑक्टोबर 2026ला पाऊस आला. ऑक्टोबर 2025ला पाऊस आला मुहूर्ताच्या दुसऱ्या दिवशी. पावसामध्ये 11 दिवस आम्ही नॉनस्टॉप शूटिंग केलं. हां, म्हणजे अक्षरशः ते मेकिंगमध्ये व्हिडिओ येते. आर्टिस्टच्या आर्टिस्टच्या डोक्यावरती छत्री आहे. डी-ओ-पीच्या डोक्यावरती छत्री आहे आणि मी कॅप घातलेली आहे. ॲक्शन पुरतं छत्री बाजूला सगळं शूट झालं. कट बोललं की पुन्हा छत्री. पावसामध्ये आणि गुडघ्याभर अशा पावसामध्ये माझे टेक्निशियन तिथे थांबायचे लाईट्सवाले वगैरे सेटिंग बॉय. तर थोडक्यात मी उभं राहिलो की माझी टीम 150 लोकांची उभं राहते. तर एक टीमवर्क आहे आणि खूप मेहनतीनंतर हा सिनेमा झालेला आहे. कलाकारांमध्ये म्हटलं तर जसं तुम्हाला ओमकार भोजने, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, इव्हन शशांक दादा, चित्तरंजन गिरी यापूर्वी जसे बघितले तसे तुम्हाला या सिनेमात अजिबात दिसणार नाही. वेगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड वेगळा. आणि फिल्म बघितल्यानंतरच आयडिया येईल की असं त्यांना वेगळं पण का दिलेलं आहे. तर सिनेमाच्याच 10व्या मिनिटामध्ये आपल्याला सगळी आयडिया येऊन जाईल. बरोबर. आम्ही आता पूजा सावंत ज्या आहेत त्यांच्यावर सांगतोय का नावाचा एक सिनेमा 2012ला सासवड परिसरात केला होता. क्या बात. दिग्दर्शक सतीश राजवाडे त्याचे डायरेक्टर होते. खूप सुंदर पत्रकारीची भूमिका त्यांनी केली होती. ते आताच ती एक इन्स्पेक्टर लेडीची भूमिका आता पाहायला मिळते. तर त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी काय सांगाल? 2016 मध्ये त्यांचा लपाछपी सिनेमा मी पाहिला होता. बरोबर. तर त्यांचे पोटेन्शियल जबरदस्त आहे कामाबाबतीत. तर त्यातली जी सिरियस भूमिका आहे, तर ती मला खूप भावली होती. त्यानंतर त्यांचे रोमॅन्टिक अनेक सिनेमे आले, अंकुश बरोबर वगैरे. पण ती लपाछपीमधली भूमिका सिरियस आणि कमी एजमध्ये त्यांनी तो प्रेग्नंट लेडी आणि तो जे केलेलं आहे, म्हणजे त्यातली ती ॲक्टिंग तर ती खूप लाजवाब आहे. तर तेव्हापासून पूजा सावंत डोक्यामध्ये नाव होतं. आणि ह्या सिनेमाला तेवढंच डार्क रोल आणि सीरियस कॅरेक्टरमध्ये मला घेऊन जाण्यासाठी एक उत्तम अभिनेत्री पाहिजे होती. तर त्यामुळे मी पूजाला फोन केला. पूजा ऑस्ट्रेलियामध्ये होती. व्हॉट्सअप कॉल झाला, व्हिडिओ कॉल झाला, स्टोरी नॅरेट झाली. पूजाला स्टोरी खूप आवडली प्रचंड आणि तिची खूप वर्षापासून इच्छा होती की पोलीस ऑफिसरचा रोल करावा. तर त्यात आवडतीचा रोल, इच्छा आणि त्यात गोष्ट भारी. त्यामुळे एका पहिल्याच फोनमध्ये येस डन करूया, तारखा काय, असं ते सगळं नियोजन झालं. आणि ज्या अपेक्षेने होतं त्या अपेक्षेपेक्षा खूप छान काम केलं. मी जसं डिझाइन केलं होतं त्या सगळ्या गोष्टी केल्या. विशेष त्यांच्याविषयी मला एक आवर्जून गोष्ट सांगायची, प्रचंड डाऊन टू अर्थ. सेटवरती आमचं रात्री 2ला पॅकअप झालं आणि दुसऱ्या दिवशी 6ची शिफ्ट आहे. मध्ये फक्त 3 तासाचा गॅप आहे. पूजा रेडी असायची सेटवरती. म्हणजे फक्त 2 तास झोपून असे 20 दिवस. म्हणजे आमचं डेली शेड्यूल 18 तास आहे. 1.5 शिफ्ट चालायची. आणि को आर्टिस्टला एवढं सांभाळून घेतात. म्हणजे 6 जणांचा सीन आहे, मास्टर झाला, तुमचा 2 शॉट झाला, 3 शॉट झाला, नंतर क्लोज आहे, इन्सर्शन आहे.
तर छोट्या आर्टिस्टला क्यू द्यायला पण ती थांबायची. म्हणजे 7 आर्टिस्ट आहे, 7 जणांचे क्लोज काढतोय, तर 7च्या 7 जणांना क्यू द्यायला ती थांबायची. मी म्हणायचो माझा एडी आहे, तो थांबन क्यू दे. नाही मी देणार, समोरच्याला फील आला पाहिजे. मग एवढं डाउन टू वर्क असणं आणि आता मागील 15 दिवस, पुढील 15 दिवस जे काही कॅम्पेनसाठी पूजा फिरतीये ती, बापरे! म्हणजे हॅट्स ऑफ. रात्री कोल्हापूर, सकाळी पुन्हा मुंबई, पुणे, परत संभाजीनगर म्हणजे डे नाईट दौरे. म्हणजे म्हणजे मी आज पुण्यामध्ये आहे, तर आता तिचं मुंबईला काम चालू आहे सालबर्डे कॅम्पियनचं. वा वा. हां, मग एवढी मेहनत घेणारी अभिनेत्री आज सध्याच्या घडीला किती ना सुपरस्टार आहेत पूजा सावंत. पण 1% पण इगो नाही. एवढा डाउन टू वर्क आणि एवढी मेहनत घेणं सिनेमा चालवण्यासाठी निर्मात्याला हीच एक भीती असते, की सिनेमामधले कलाकार प्रमोट करतील की नाही. तर सालबर्डी मधले सगळे ए टू झेड कलाकार सगळे प्रमोशनसाठी 100% देतात ते. नाही, नक्की, नक्की. आम्ही सगळं सोशल मीडियावर पाहिले म्हणून तर तुम्हाला खास आज बोलवलंय. अरे वा, खरं तर मला सगळ्याच टीमला बोलवायचं होतं, पण प्रत्येकजण तुमचे संपूर्ण बाहेरच्या महाराष्ट्रात जिल्ह्यात आहे. काम करतायत त्याचा आनंद आहे. हं. दुसरी गोष्ट सर, की आता तुमचे जे सिनेमा आहेत, हं. म्हणजे प्रत्येक विषयात एक सामाजिक टच असतो. म्हणजे ग्रामीण कथा असते, तुम्ही ग्रामीण भागात, मी ग्रामीण भागात येस, येस. नगर. आणि ती खरी असते. त्यातून काही खोटेपणा नसतो. असं तुम्ही म्हणजे बाबूपासून सुरुवात केली. आता बाबूची गोष्ट तुम्हाला ध्यान येतं, गोष्ट असते. तर ती गोष्ट कशी सुचली? की सयाजी शिंदे होते, एवढे मोठे कलाकारांसोबत पहिलाच सिनेमा होता. हं. त्याविषयीचा काय अनुभव? मुळात अहिल्यानगर मध्ये आमचं गाव आहे. म्हणजे तालुका असे जिल्हा बीड, गुल्याचं कारकेल हे आमचं मूळ गाव. बरं, बरं. तर ग्रामीण भागाशी खूप चांगला टच आहे. कारण की शेवटी कोण आय-ए-एस हो नाही तर डॉक्टर हो, शेवटी मातीची नाळ असते. कारण की हो. कुठेतरी गावाकडूनच शहरात शिफ्टिंग झालेलं असतं. तर ग्रामीण विषय मला आवडतात काम करायला. तर ग्रामीण विषयासाठी बरंच सर्चिंग चालू होतं. त्यावेळेस रायटर अरविंद जगताप हो. त्यांची आमची मुलाखत झाली. तर त्यांनी हा गोष्ट आणली होती बाबूची आणि ती गोष्ट आणल्यानंतर यापूर्वी मला 35 सिनेमाचा अनुभव होता, असिस्टंट ते असोसिएट. हो, हो. तर सिनेमा बनल्यानंतर तो प्रमोशन पासून ते विकेपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस मला माहिती आहेत. हं. स्टुडिओपासून सगळंच. तर त्यामुळे एक चांगली स्टारकास्ट घेतली, तर ती योग्य भूमिकेला न्याय देते जो लेखकाने लिहिलेला आहे आणि बरोबर. कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू पण वर्केबल होती. म्हणून त्या अनुषंगाने बाबो सिनेमामध्ये सगळी मल्टी स्टार कास्ट होती. गुल्लेरमध्ये पण होती, पाणीपुरीमध्ये पण होती आणि सालबर्डेमध्ये पण होती. स्टारकास्ट बरोबर डेब्यू अनेक कलाकार त्या सिनेमामध्ये असतात. म्हणजे त्यांनाही मी एक चांगलं एक काय म्हणतात प्रमोट करायचा खूप प्रयत्न करतो. एच-ओ-डीमध्ये पण मी बरेच डेब्यू घेतो. जसं आमचा प्रदीप आटगुरो हा डेब्यू त्याचा पहिला सिनेमा. अच्छा. आमची कॉस्ट्यूम डिझायनर परिणिता चितगे तिचा पण हा पहिला डेब्यू सिनेमा. असे अनेक डिपार्टमेंट आहे ज्यांचा पहिला डेब्यू आहे सालबर्डी. बरोबर. हां, तर मला जे अनेक वर्ष काम करतात त्यात कारण की मी खूप स्ट्रगलमधून आलोय. म्हणजे प्रचंड. तर मला इंडिपेंडेंट होण्यासाठी 2003 ते 2018 हा कालखंड गेला. तर जो माझ्यावर काम करतोय तर त्याला इंडिपेंडेंट मी कसा करू, कसा घेऊ आणि त्याच्या नावावर एक लेबल कसं लागेल. कारण की आपल्या इथं लेबल खूप महत्वाचं आहे. एकदा एक नाव लागलं इंडिपेंडेंट की त्यानंतरच कामं चालू होतात. बरोबर. तर माझा तो एक प्रयत्न असतो की माझ्या टेक्निशियनला मी इंडिपेंडेंट कसं करू. तर प्रत्येक सिनेमामध्ये टेक्निकल एच-ओ-डी आहेच आणि कलाकार तर मांदियाळी असतेच. मला आवडतं. म्हणजे जेवढं आणि ज्या कलाकाराविषयी जास्त भीती किंवा जास्त बोललं जातं, मी जाणून-बुजून त्यांना घेतो. हो. की उद्या जर मला कोणी बोललं, की नाना त्रास देतात, मी म्हणेन नाही मला मुद्दामून नानाच पाहिजे. सचिन खेडेकर थोडंसं कठीण आहे. मी म्हणलं नाही मला सोपे जातील. मला सचिन खेडेकरच पाहिजे. कारण की आर्टिस्टला एक व्हिजन पाहिजे असतं. आपली बरोबर. थॉट प्रोसेस क्लिअर असेल तर अवघड काहीच नाही. नाही, नक्की, नक्की. त्यांचं विजन क्लिअर असतं, अनुभव असतो. तो आपल्याही पाठीशी येतो. पाठीशी आपल्याला येतो. काहीतरी शिकवून जातो. बरोबर. करेक्ट, करेक्ट. येस सर. आता हे सगळं आहे, पण तुम्ही नक्की कुठले? त्याची सुरुवात कशी झाली? इंडस्ट्रीत नक्की कधी आला तुम्ही काय? तर त्याला कोण असं प्रेरणास्थान होतं, की चला बाबा, की आपल्याला कळतं, की आपल्याला ह्या क्षेत्रात आपण काम करू शकतो. अशी कुठली घटना घडली का काही? मुळात प्रेरणा शिक्षण संस्था थेरगाव त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. मॉडर्न कॉलेजला गणेश खिंडला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. तर लहानपणीपासून कला क्षेत्राची खूप आवड. लक्ष्मीकांत सर, अशोक मामा यांना बघत रविवारी 4 वाजता 5 वाजताचा त्यांचा हो. टेलिव्हिजनचा, दूरदर्शनचा सिनेमा बघत-बघत वर्गामध्ये शाळेमध्ये असताना मी सांस्कृतिक विभागामध्ये नंबर 1 असायचो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महात्मा ज्योतिराव फुले जयंती प्रत्येक ठिकाणी भाषणाला व्यासपीठावर मी असायचो. तेव्हापासून ती आवड. ते कॉलेजमध्ये एकांकिका, 2 अंकी, प्रायोगिक नाटकं, कॉलेजनंतर व्यावसायिक नाटकं. त्यानंतर मग 2000 म्हणजे तसं पाहायला गेलं तर 2001 पासून सुरुवात. ते 2010 पर्यंत हा सगळा. 2010 ते 2018 फक्त सिनेमा. मग सिनेमामध्ये 5वा असिस्टंट, 4था, 3रा, 2रा, चीफ डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर ते डायरेक्टर. बरोबर. हा कालखंड गेला. कालखंड खूप मोठा होता. एक अनुभव घेत गेलो. माझं कुठलंही सिनेमा लाईनमधलं असं शिक्षण झालेलं नाहीये.
मी कुठलाही असा कोर्स केला नाही. फक्त आवड आणि प्रत्येक फील्डमध्ये काम केलं. म्हणजे सह्याद्रीला मी जवळपास 3 वर्ष काम केलं. असिस्टंट ते एपिसोड डायरेक्टर, क्राईम डायरीला मी असिस्टंट होतो. तर शिकत वेगवेगळ्या ठिकाणी ह्या टप्प्यावर आलेलो आहे. विविध कमीत कमी 22 डिरेक्टरांच्या हाताखाली मी ॲज अ असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्यात, सीरियल केलेली आहे, कमर्शियल सीरियल केलेली आहे, वेब सीरीजपासून ते सिनेमा म्हणजे सगळंच अनुभव घेतलेला आहे. सहाय्यक असताना कुठले कुठले डिरेक्टर जे ज्यांचं काम तुम्हाला भावलं, की अरे चला आपण पण काहीतरी आता इंडिव्हिज्युअल केलं पाहिजे, असं कुणीतरी प्रेरणा दिली असेल? मी पुष्करजोगचा सत्य मिशन पॉसिबल केला होता. त्या ठिकाणी असोसिएट डिरेक्टर होते सुनील मांजरेकर. अच्छा. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. त्यानंतर अभय कीर्ती नावाचे कीर्ती, जाऊ हो. तिथं खाऊचे डिरेक्टर होते. Right. त्यांचे मी एक 3 सिनेमे केले होते. हं. त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकल्या. त्यानंतर मिलिंद लेलेंचे मी सिनेमे केले होते. कुरुक्षेत्र मी होतो. तर माझ्यासाठी एकदम छोट्यापासून ते मोठ्यापासून सगळेच गुरु आहेत. नक्की. हां, म्हणजे मी फोकस पुलरकडून पण शिकतो. लाईट जो करतो त्या लाईटमन्सकडून पण मी शिकतो. सेटवरच्या प्रत्येक छोट्या गोष्टीपासून शिकतो. माझ्यासाठी मी ज्यांच्याकडून शिकलेलो आहे, इव्हन स्पॉट बॉयकडून पण काही गोष्टी शिकलो असेल तर ते पण माझ्यासाठी गुरु आहेत. मला ज्यांच्याकडून नॉलेज भेटलं आणि मला शिकायला खूप आवडतं आणि विचारायला खूप आवडतं. एखादी गोष्ट माहीत नाही तर मी डायरेक्टली विचारतो. मला हे माहीत नाही, सांगा, समजावून सांगा. मला लाज वाटत नाही. मी पूर्वी शिकत होतो, आताही शिकतो, भविष्यातही शिकत राहू. कारण की चित्रपट हा समुद्र आहे, महासागर आहे. आपण मराठीत कुठं चांगलं नाव केलं तर आपल्या पुढे अजून आव्हानात्मक आहे. वेगळा हां. विषय आहे. आणि माझी खूप इच्छा आहे आणि आता व्हायला लागलेलं आहे. मराठी जसं तेलुगू, तमिळ, मल्याळम त्यांच्या राज्यामध्ये एक हाय पिचला घेऊन ठेवलेला आहे. तर मराठीत पण तेवढ्याच ताकदीचा सिनेमा व्हावा आणि बाहेरच्या राज्यांमध्ये चालावा. मराठीतच चालणार, महाराष्ट्रात चालतोच आहे. इतर राज्यात त्याचं प्रभुत्व व्हावं. कारण की हिंदुस्थानात किंवा भारतात दादासाहेब फाळकेंनी पहिली म्हणजे सुरुवात केली. म्हणजे तो मराठी माणूस होता, महाराष्ट्राचा माणूस होता. त्यानंतर मग तो पॅन इंडिया सगळं कव्हर करत आज साऊथ इंडस्ट्री मोठी आहे. नंतर तमिळ आहे, हिंदी आहे. नंतर मग आपलं कुठेतरी मराठीतला नंबर लागतो. तर मराठीत अव्वल 1 नंबरला का नाही? कारण की तेलुगू जसं राज्य आहे तसंच महाराष्ट्र राज्य आहे. तमिळ आहे तसंच महाराष्ट्र आहे. तर मराठीला कमी कोणीच लेखू नये. बरोबर. आणि मराठीचे तंत्रज्ञ खूप आहे. मराठीमध्ये गोष्टी खूप आहे. बाहेर कुठे जायची गरज नाही. मला आत्ता बरेच जण म्हणतात, "तुम्ही हिंदीमध्ये हा सालबर्डी का नाही केला?" तर माझ्या मराठीला मी का मोठं नाही करू? बरोबर. म्हणजे मला असा राग येतो ना प्रश्न विचारलं, की तुम्ही तुमच्याकडे बजेट होतं, सी होता, पी होतं, तर तुम्ही हिंदीत पण केला असता. बरोबर. तर मी मराठीला का मोठं करू नये? जे म्हणजे माझा कल्चर आहे, जे गोष्ट आपण जगलोय, अनुभवलंय, हां. ती चांगली मांडली त्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हां, मग त्याच्यामुळे मी मूळ भाषा मराठी ठेवलेली आहे आणि ज्या लोकांना माझे मराठीतले आर्टिस्ट मराठीतला सिनेमा बघायचा आहे त्यांच्यासाठी ओ-टी-टीवरती ते ओ-टी-टी चॅनल डबिंग करेन इन फ्युचर. पण मूळ भाषा मी मराठीमधून शूट केलाय आणि मराठीवरती माझं खूप प्रेम आहे आणि मराठीला मला खूप मोठं करायचंय. बाहेरच्या राज्यांनी मराठी सिनेमा बघावा. जसं तिकडचे सिनेमा आपण पाहतो, के-जी-एफ असो, बाहुबली असो, जे काही आपले सिनेमे आहेत, आपण ते पाहतो. तर आपले सिनेमे त्या राज्यांनी पाहावेत आणि त्या राज्यांनी पण आपल्याकडून काही गोष्टी घ्याव्यात. तर माझा तो एक प्रयत्न आहे. नक्की, नक्की. चांगला प्रयत्न आहे मित्रांनो, की मलाही असं वाटतं, की आपला सिनेमा म्हणजे मराठीत आहे, लो बजेट आहे, कमी हां. असं मलाही आवडत नाही ती हां, गोष्ट. नाही आवडत. म्हणजे बाबूच्या वेळेस आपण अनुभवलं हां, होतं, की झालं, तुम्ही ते आपलं प्रमोशनल सॉन्ग होतं. हां. त्यासाठी तुम्ही आला होता, की हां. तुम्ही सांगितलं, की मला म्हणजे चांगलं गाणं काहीतरी हिट करण्यासाठी मला यायचं मग लोकेशन आपण सासवडला लोकेशन, हां. संगमेश्वर मंदिर असेल, आपला मंदिर. पुरंदरे वाडा आहे. सुरेंद्र. खूप छान ते हां. गाणं झालं होतं. मला हां. वाटतं कोरिओग्राफर आपले नानू नानू महाजन. नानू. नानू महाजन. सुंदर गाणं केलं होतं. हां. त्यानंतर तुम्ही मला वाटतं गुल्लर सिनेमा केला. हां. तर गुल्लरची गोष्ट काय होती आणि तो कसा टाईपमध्ये केलं होतं? एक प्रत्येक सिनेमा गोष्ट जगत असतो आणि मला असं वाटतं एंटरटेन खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर एक मेसेज देणं पण खूप महत्वाचं असतं. कारण की सिनेमा खूप इम्पॅक्ट करतो. तर तो सिनेमामध्ये मेसेज असावा. म्हणून बाबूमध्ये एक मेसेज आहे, की ऊच-नीच, जात काही मान्य करत नाही. आपण जो आहे तो क्षण आनंदात घालवा आणि माणुसकी खूप महत्वाची. सेम गुल्लर सिनेमा. गुल्लर सिनेमामध्ये माणुसकी किती महत्वाची आहे. मूक प्राण्यांना पण जीव असतो. त्यांच्याविषयी एक रिस्पेक्ट किंवा त्यांना आपलंसं करणं. तर तो मी गुल्लरमध्ये मेसेज दाखवलेला आहे. तर ग्रामीण भागातला सिनेमा मला एक तेच दाखवायचं होतं, की जे वन-वन फिरतात, धनगर समाजातले मुलं आहेत किंवा लोक आहेत वगैरे, त्यांना शाळेपासून वंचित ठेवलं जातं. तर त्यांना कुठेही डॉक्युमेंट्स मागू नये. कारण की ते जिल्हा बदलत असतात. मी आज यावर्षी पुण्यात आहे, पुढच्या वर्षी नगरमध्ये मग धनगर समाजातले मेंढपाळ लोकं जे स्थलांतरित ज्यांचा व्यवसाय आहे. हां, करेक्ट. तर त्या सर्वांना शिक्षणाचा तेवढाच लाभ भेटावा. सरकारने त्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी. आणि त्यांनाही अधिकार आहे जगण्याचा. मग त्यांनाही वाटत असेल मी छान कपडे घालावेत. मी पण कधीतरी मॉलमध्ये जावं. मी पण कुठल्यातरी गाडीमधून उतरावं.
तर त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघू नका. त्यांना सपोर्ट करा, सहकार्य करा आणि मुक्या जनावरांवरती खूप प्रेम करा. कारण की जसा आपला जीव आहे तसा त्यांचा जीव आहे. त्यांच्या जीवाला कमी समजू नये. तर त्या अनुषंगाने एंटरटेन बरोबर, कमर्शियल बरोबर मेसेज एक सामाजिक टच त्याला हो, पाहिजे हो. कुठेतरी. त्याला एकूण 43 पुरस्कार आहेत. वेगवेगळ्या राज्याचे बेस्ट डिरेक्टर म्हणून 7 पुरस्कार आहेत आणि महाराष्ट्र शासनाला नॉमिनेट आहे तो. म्युझिकला आहे, सिनेमाला आहे. वाह, वाह! बेस्ट डिरेक्टर म्हणून मला 3 पुरस्कार भेटलेत. मग दिल्लीचा आहे, कर्नाटकचा आहे, क्या बात असे 3 पुरस्कार भेटलेत. हं. तर माझ्या आवडीचा सिनेमा गुल्लर. बरं, बरं. आणि पाणीपुरी हा वेगळा विषय होता हां, तुमचा. तर पाणीपुरी जसं तुम्ही मगाशी सांगितलं, हां. तो कसा लोकांना पचला किंवा त्यांना काय आवडलं त्याच्यातली गोष्ट? मुळात नवरा-बायको हे समानतेच आहे. त्यातलं एखादं चाक जरी डायव्हर्ट झालं किंवा कमी जास्त झालं तर हे आहे. त्या सिनेमामधून म्हणजे मी अनेक वकिलांना भेटलो वन लाईन लिहिल्यानंतर, की महाराष्ट्रात किंवा भारतात सगळ्यात जास्त डायव्होर्स कशामुळे होतात? ते मुळात कारणं शोधले. जवळपास 400-450 कारणं आले. त्यातले हायलाइट कारणं मी निवडले. त्या हायलाइट कारणाचे मी जोड्या-जोड्या केल्या. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या त्या घेतल्या. म्हणजे भारत गणेश पुरं वेगळ्या जिल्ह्यातले, विदर्भातले, महाराष्ट्रातले, हो, हो. मुंबईमधले. त्यांचं कल्चर बदललं. गरीब असो, श्रीमंत असो सगळ्यांचा घटस्फोट होतोच. तर ते कारणं मी हायलाइट केले. मेन म्हणजे एकतर संशय एकमेकांविषयी असणारा. हो, हो. त्याच्यानंतर उच-नीचता म्हणजे मी भारी का तू भारी म्हणजेच इगो प्रॉब्लेम. हं, हं. तिसरं दोघांमध्ये तिसरा आला, ते 100% भांडणं आहे. चौथं व्यसनाधीनता. नादी लागलं, काय लागलं, मग ते कुठल्याही गोष्टीमध्ये असो. तर ह्या 4 गोष्टी जर आपण थोड्याशा सांभाळल्या, बॅलन्स केला, तर आयुष्याची गाडी खूप सुखरूप चालते. नक्की. तर मला ते खूप सांगायचं होतं, की नेमकं चुकतंय का? चूक कुणाची? आणि मी 2 पावलं मागे येऊन जर सॉरी बोलून जर आपलं आयुष्य सुरळीत होणार तर काय हरकत आहे? बरोबर. म्हणजे मी म्हणजे घरात नवरा किंवा बायको एकमेकांना खूप बोलतात. मग बाहेर तुम्ही सर बोलणार, दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणार. मग तोच रिस्पेक्ट मी माझ्या घरच्यांना दिला तर जी माझी अर्धांगिनी आहे, जी मला आयुष्यभर सांभाळणार आहे, माझ्या पाठीशी पाठ लावून, खांद्याला खांदा लावून चालते. तिला जर मी चांगला 2 शब्द रिस्पेक्टने बोललो आणि केलं, तर तिला किती आनंद वाटेल. मग मी का म्हणून तिला बोलायचं? तर बऱ्याच वेळा म्हणजे जाणवलंय, की अ, पुरुष आपल्या मिसेसला किंवा "ए चल गं जेवण आण गं, ए चहा ठेव गं." हां. तुम्ही बाहेर गेल्यानंतर कसं पोलाइटनेसने बोलता, मग घरात घरात बोलल्याने "एक अर्धा कप चहा देशील का?" असं बोललं तर तिलाही आनंद वाटतो. त्यात ती बरोबर. गोडव्याने देते ना. ती थोडीच मोलकरणी थोडीच आहे. तुमच्या घरी नांदायला आल्यानं मग ती नोकरानी नाही ना. तर नक्की. तेवढंच जीव लावून आपलंसं करून जर केलं तर ते खूप होतं आणि ते सिनेमामध्ये मी प्रकर्षाने दाखवलंय, की इगो बाजूला ठेवून दोन्ही दोन्ही साइडनी मेल किंवा फिमेल आणि 2 पावलं मागे येऊन सॉरी बोलून, लव्ह यू बोलून, गोड बोलून जर आयुष्य सुखकर होतं तर तर काय हरकत आहे. आणि दोघं एकमेकांसाठी खूप पूरक असतात. दोघं खूप गरजेचं असतात. अनेक अडचणी, प्रॉब्लेम आला तर बाहेरचं कोण येत नाही. बरोबर. तुम्हाला तुमचा घरचा माणूस, आपल्या स्वतःचा हक्काचा माणूस आणि आपले आई-वडील एवढेच महत्त्वाचे असतात. हं. तर त्यांच्याशी खूप रिस्पेक्ट ठेवावं आणि रिस्पेक्टफुलीच वागावं. हे तर म्हणजे मला खूप सांगायची इच्छा होती आणि ते मी पाणीपुरीमधून दाखवलेलं आहे. नक्की, नक्की. त्यानंतर तशा खूप प्रतिक्रिया आल्या. पार्ट 2 बनवा हेही आलं. हं. याच्यापुढे काहीतरी अजून दाखवा हेही आलं. पण एक विषय घेतला त्याचा एक टास्क कंप्लीट केला, की मला असं वाटतं, की मी पुढच्या वेळेस दुसरा विषय घ्यावा. इव्हन आमचे निर्माते संजय कुमार अग्रवाल, चंद्रकांत दादा ठक्कर तेही म्हटले, की प्राईमला सिनेमा आहे, टाटा स्कायला आहे, मराठी, हिंदी, गुजराती ती याच्यामध्ये आहे, तर तुम्ही पार्ट 2 करा. तर एक विषयाची गोष्ट त्यातला मेसेज दिला, की मला असं वाटतं पुढच्या वेळेस कारण की अनेक बरोबर. प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत. सांगता येत नाही पुढे कितपत तो बसेल लोकांना, हां. चालेल नाही. त्यामुळे ती तेवढी गंमत ती झाली, की मला दुसरा विषय घ्यायला खूप आवडतं नवीन. नक्की, नक्की. सालाबर्डी हा जो आता लोकांना येतोय, हं. पण त्याची तर गोष्ट छान आहे. आणि आता जे प्रकरणं चाललेत मार्केटमध्ये, खूप म्हणजे तुम्ही आता न्यूज चॅनलला पाहताय सगळीकडे, म्हणजे बंधुभाव किंवा बाकीचे राजकीय लोकं किंवा त्यांचे भ्रष्टाचार विचार म्हणजे जे काही सगळे सेशन असतात. हं. पण काही लोकं दाखवतात वेगळं, करतात वेगळं, त्यांचा बायोडाटा सगळा दिसतो आपल्याला. हं. ह्याविषयी सगळं भाष्य आपल्याला या चित्रपट पाहायला मिळेल. तर याचं संगीत म्हणजे आजी अतुल त्यांनी संगीत दिलंय, गाणं गायलेलं आहे. तर त्याविषयी, त्या गाण्याविषयी गोंधळाचं गाणं अच्छा. नुकतंच खूप हिट झालं. अच्छा. त्याविषयी सांगाल? मला महाराष्ट्राचं फोक नृत्य हं. आणि त्यातलं गोंधळ हं. असा एकही माणूस सापडणार नाही महाराष्ट्रात ज्याला गोंधळ आवडत नसेल बरोबर. किंवा आई जगदंबेविषयी हं. तेवढ्या आत्मीयतेने तळमळतेनं आपण मागणं मागतो वगैरे महाराष्ट्राचे कुलदैवत. तर मला गोंधळ सिनेमामध्ये खूप वर्षापासून इच्छा होती. ती करेक्ट जागा मला भेटत नव्हती आणि ती जागा मला ह्या सालबर्डीमध्ये भेटली आणि तो करेक्ट चान्स मी साधला आणि मुकुंद भालेरावला सांगितलं, पद्मनाभला सांगितलं, की आपल्याला गोंधळ करायचा आहे. त्यानुसार लेखनकाम सुरू झालं. आणि तेवढा ताकदीचा आवाज महाराष्ट्रात तर अजय दादांचाच आहेच. म्हणून पहिला फोन ही गाणं आहे. स्क्रॅच पाठवलं ऐकून घ्या. ऐकवलं. ओके खूप छान गाऊया. आले गायलं.
खूप वर्षानंतर त्यांनी गोंधळ पुन्हा गायला. खूप ताकदीनं गायला. म्हणजे 8.5 तास ते एकच गाणं गात होते. गाणं गाऊन झाल्यानंतर अक्षरशः त्यांचा आवाज हे झाला होता, की बोलले प्रचंड ताकद लागली. एवढी ताकद यापूर्वी मी कितीतरी वर्षापूर्वी लावली होती, ती आज पुन्हा लावली आणि ते खूप खुश होते गाणं झाल्यानंतर. ते पुन्हा खास मेकिंगसाठी परत रिपीट आले. मेकिंग झालं. या सिनेमामधलं दुसरं गाणं आहे अंगाई गीत. तर आईचं जसं मुलावरती प्रेम असतं, तेवढंच वडिलांचंही असतं. फक्त वडिलांना दाखवता येत नाही किंवा डोळ्यातून अश्रू ढाळता येत नाही. तर अंगाई गीत करावं, हे माझं खूप वर्षापासून इच्छा आहे. म्हणजे आई तुझं लेकरू येडं गो कोकरू. ते तेव्हापासून माझ्या डोक्यात आहे, की मी अंगाई गीत करावं. पण आईविषयी अंगाई गीत खूप खूप आहेत. वडिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं अंगाई गीत मला करायचं होतं. त्या सिनेमात ती जागा मला सापडली आणि मी अंगाई गीत केलं, की आईचं जेवढं प्रेम आहे, तेवढंच वडिलांचं मुलांवर प्रेम असतं. फक्त दाखवता येत नाही, पण प्रेम असतं. मग त्यासाठी जावेद अली अ, मला नेहमीप्रमाणे जसं कास्टिंगमध्ये वेगळेपण, तसं सिंगरमध्ये पण वेगळेपण हवेत. जावेद अलींकडून मी का नाही अंगाई गीत करून घ्यावी? त्यांना पण एक वेगळेपण करायचा आनंद भेटेल आणि ते काय करू शकतात वेगळेपण, हे पण मला आयडिया भेटेल. इव्हन महाराष्ट्राला पण आयडिया. म्हणून जावेद अली यांना पण स्क्रॅच पाठवल्यानंतर ते बोलले, "बहुत बढ़िया, मुझे गाना है." मग ते आले, गायलं. रेकॉर्डिंगला ते जवळपास 4.5 तास स्टुडिओमध्ये होते. स्टुडिओमधून ते कंटिन्यू असा मोबाईल बघत होते त्यांचा, जे रेकॉर्डिंग करता-करता आणि बाहेर आलं. मी म्हटलं, "गाना बहुत मतलब अच्छा किया आपने, मगर ये बार-बार आप मोबाईल में मत हे करो ना वर्कआउट." तर त्यांनी मोबाईल असा फिरवला आणि मुलाचा फोटो दाखवला. हां. बोलले, "सिनेमाची गोष्ट अशी आहे, की आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेलेला आहे बरोबर. आणि त्यानंतर वडिलांना त्याची आठवण येते, की मी त्याला कसं संगोपन केलं, कसं सांभाळलं आणि आता तो नाहीये, तर मला काय फील होतंय." तर जावेद सरांनी असं फील केलं, की जसं काय माझा मुलगा या ठिकाणी नाहीये आता, गेलेला आहे आणि मग तो भाव निर्माण करून आला ना, अक्षरशः गाणं गाताना रडले. इव्हन बाहेर आल्यानंतर मोबाईल असा दाखवला, पटकन डोळ्यामध्ये पाणी बाहेर आलं. मी एवढ्या तळमळतेने ते गाणं गायलं. तिसरं गाणं मंजुळा, तर एंटरटेन हवाच. मेसेज दिला तर लोकं म्हणतात, की आम्ही मेसेजसाठी वेगळे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ बघू, आहे ना. तर प्रवचन ऐकू, सिनेमा का म्हणून बघू. तर एंटरटेनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मंजुळा एक गाणं आहे. ते पण आयटम सॉन्ग जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या मातीतलं वाटावं म्हणून मी ओपन ग्राउंडला शेतामध्ये सेट लावून शेतामध्ये शूट केलेलं आहे. वाह, वाह, वाह! कारण की ते तसं ग्रामीण त्याचं वाटलं पाहिजे. तेवढंच यंग जनरेशनला भावलं पाहिजे तसं कंपोज पद्मनाभने केलेलं आहे. आणि आता 2026 मध्ये जे रॅप सॉन्ग चालू आहे, तर मला तेही सोडायचं नाही. कारण मला पॅकेज द्यायचं होतं. जो माणूस 2 तास सिनेमा बघायला थिएटरमध्ये येणार आहे, तर त्या सिनेमाला त्यातला 1 पण मिनिट वाया गेला असं कुठंच वाटायला नको. त्याचे ₹200 प्लस 2 तास हे माझ्यासाठी खूप मायने राखतात. खूप म्हणजे खूप. तो माझ्या सिनेमासाठी येतोय तर त्याला 100% न्याय भेटला पाहिजे. मला पॅकेजिंग सिनेमा पाहिजे. सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा, हॉरर एलिमेंट आहे. त्याचबरोबर गाणे पण सगळे. म्हणजे आपल्याकडे फोक सॉन्ग आहे, आयटम सॉन्ग आहे, सॅड सॉन्ग आहे आणि रॅप सॉन्ग पण आहे, जे आता लॉन्च होईल. पूजानी त्यावर परफॉर्मन्स केलेला आहे. पद्मनाभला स्वतःला मी लॉन्च केलं यामध्ये, की क्या बात तूच गायलेलं आहे, तर तूच स्क्रीन शेअर कर. तर ते खूप छान झालेलं आहे. असं पॅकेजिंगवाले 4 गाणे आहेत, जी मजा आहे. 2 लॉन्च झाले, 2 लॉन्च होते. नक्की, नक्की. आणि हा सिनेमा लोकांनी आता पाहतीलच सगळेजण. पण आता एवढी मोठी जबाबदारी आणि 4 सिनेमे झाले. हा मोठा सिनेमा तुमच्याकडे 3 नंबरचा आहे. दिग्दर्शक म्हणून एक बर्डन येतं शेवटी, जबाबदारी असते. हं. मग ती चित्रपट निर्मिती म्हणजे शूटिंगपासून तर आता रिलीजपर्यंत एक जबाबदारी तुम्हाला कशी-कशी हँडल करावी लागते किंवा मनात काय भावना असतात त्यावेळी? मुळात एक विजन क्लिअर आहे. दुसरं मी रात्री किती पण लेट काम करू, पहाटे 5 ला उठून मी कामाला लागतो. 5 ते 8 मध्ये माझे सगळे कामं होतात. 5 ते 8 मध्ये माझ्या आता प्रत्येक टीमला माहीत झालेलं आहे. माझा सकाळी मेसेज येणार त्यामुळे सगळ्यांचे रिप्लाय पटापट येतात. तर माझ्या टीमनी माझं काम केलंय. दडपण एवढंच आहे, की सिनेमा खूप छान झालाय. खूप मेहनतीनं केलेला आहे. लोकांनी फक्त तो थिएटरमध्ये येऊन पाहावा. नक्की. हां. जो माणूस सिनेमा थिएटरमध्ये येईल, तो 100% गॅरंटेड तो 100 लोकांना सांगेन, की पिक्चर खूप भारी आहे, पाहून घ्या. तर दडपण माझ्याकडे एकच आहे, माझ्या कामाचं दडपण नाही. दडपण हेच आहे, की मराठी माणसाने बाहेर पडून थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहावा. कारण की जी मेहनत घेतली, जी कलाकृती केलेली आहे, ज्या निर्मात्यांनी सपोर्टनी एवढा मोठा सिनेमा केलाय, तो एकदा बघावा. हेच माझ्यासाठी खूप मोठं दडपण आहे आणि त्यांनी बघितलं, की नक्की 100% त्यांचं समाधान होणार. 100 नाही 200% समाधान होणार. हे दडपण माझ्यावरती आहे, की 17 तारखेनंतर थिएटरमध्ये ऑडियन्स येणं, ओ-टी-टीची वाट पाहू नये. ओ-टी-टीला तर 200% सिनेमा येणार आहे. तर ओ-टी-टीवरती जो 7.1 साउंड इफेक्ट आहे किंवा जी मजा साउंडची सराउंडिंग साउंड मी याच्यामध्ये केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी सराउंडिंग साउंड आहे. हो, हो. तर ती मजा मोबाईलवरती किंवा तुमच्या स्क्रीनवरती येणार नाही. नाही. घरामध्ये जरी 5.1, 7.1 असलं तरी थिएटरचं वेगळं फील असतो. तर तो ओ-टी-टी वाट न बघता
थिएटरमध्ये बघावं तेव्हा ती मजा यावी. हे नक्की, माझ्या नक्की. तुम्हाला शुभेच्छा आहेत सर आमच्या सगळ्यांकडून. हं. आणि सिनेमा म्हणजे खरंच टीझर, ट्रेलर त्याचं गाणी छान दिसतायत आणि नक्कीच चालेल सिनेमा. आमच्याकडनं सगळ्यांकडनं शुभेच्छा आहेतच. दुसरी गोष्ट अशी आहे सर, की आता बऱ्याच वेळा असतं बोम नाही का, मराठी सिनेमे सामाजिक दिशा आहेत का? आर्ट फिल्म आहेत का? तर त्या चालतात की नाही? आता साऊथचे मोठे-मोठे सिनेमे येतायत, हॉलिवूडचे येतात. सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये दिलेलं आहे. मग त्यातून तुम्हाला बऱ्याच वेळा विषय निवडताना, म्हणजे विषय निवडणं, त्याची कथा मांडणं, बांधणं, मग हे कसं तुम्ही जुळवता? की कारण हे सगळ्यांचा संगम केला तर तो सिनेमा हिट होणार आहे किंवा प्रमोशनपर्यंत जाणार आहे. मग त्याची बांधणी नक्की कशी करता तुम्ही त्यावेळेस? मुळात जो सिनेमा आहे तो प्रत्येक माणसाला आपलासा वाटावा हं. यासाठी मी खूप प्रयत्न करतो. मग तो खेडेगावातला असो, शहरातला असो, नागपूरचा असो किंवा मुंबईचा असो किंवा मेट्रो सिटीमधला असो. प्रत्येकाला तो सिनेमा आपला वाटावा या अनुषंगाने मी त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी ॲड करतो. अ, म्हणजे मुंबईवाल्यांनी थोडक्यात मेट्रो सिटीवाल्याने किंवा माझ्या शेतकरी बांधवाने जरी सिनेमा पाहिला, तरी तो माझ्याशी संलग्न असावा, बरोबर. माझा वाटावा. यासाठी मी स्क्रीन प्ले पासून ते कास्टिंगपर्यंत त्याच्यामध्ये खूप गोष्टी मी ॲड करत जातो हं, हं. आणि ते नक्कीच भावतं. सगळ्या सिनेमांचा अनुभव तोच आहे, की प्रत्येकाला आपलासा सिनेमा वाटतो. म्हणजे पाणीपुरीनंतर प्रचंड कमेंट आला. प्रत्येकजण त्यातल्या कॅरेक्टरला आपलं फील करतंय, की अरे हां, मी पण असं वागलो होतो माझ्या फॅमिलीबरोबर किंवा मी पण घरात असं वागतो, तर ते कुठेतरी वागलं नाही पाहिजे. असे खूप फोन आणि खूप कमेंट आल्या. सेम सेलिब्रिटी झाल्यानंतर आता रिलीज 17 एप्रिल झाल्यानंतर खूप जणांचे फोन येणार आहेत गॅरंटेड, की आमच्या गावात पण अशी-अशी घटना घडतीये, आमच्या गावात पण असं-असं झालेलं आहे किंवा आमच्या गावात पण सेम असं परिस्थिती आहे. तर प्रत्येकाशी वाटावा, आपला वाटावा यासाठी मी प्रयत्न असतो आणि जे आपल्या आजूबाजूला घडते ते मी दाखवायचाच प्रयत्न करतो. म्हणजे बरोबर. गुल्लर असो, पाणीपुरी असो, सालबर्डी असो. जे आता करंटमध्ये माझ्या अवतीभोवती घडतंय, बरोबर आहे. तर त्याच्यावरती मला भाष्य करायला आणि त्यातून मार्ग काढायला खूप आवडतं. नक्की, नक्की. म्हणजे तुम्ही अनुभवलंय, जगलाय आणि हं, त्यातून काही तुम्हाला सांगायचे तेच तुम्ही करता. सांगतो. पण आता सिनेमा आता काय होतं प्रमोशन आता बऱ्याच वेळा असतं की मराठी सिनेमा मागे पडतो प्रमोशनला. मग दिग्दर्शक म्हणून तुमची तळमळ मी पाहिली की तुम्ही रात्री आता पहाटे मुंबईवरून आला लगेच तुम्ही आवड इकडे आलाय आणि कलाकारी तुमचे करतायत. मग ही सगळी युनिटी किंवा एक कुटुंब म्हणून आपण काम करतो. तर सगळ्याच ठिकाणी ते केलं पाहिजे असं मला वाटते, तुम्हालाही वाटते आणि प्रेक्षकांनी ते पाहिलं पाहिजे. पण आता ह्यातून बऱ्याच वेळा असं जसं तुम्ही आता आमचे नवीन निर्माते आहेत बऱ्याच वेळा, की ते सिनेमा करतात. माहिती नसतं बऱ्याच वेळा, की कसं करावं, काय-काय. मग ते माहिती घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे किंवा जसं तुम्ही म्हणालात सहकारी तत्वावरती काहीतरी सिनेमा करा. अशा नवोदित निर्मात्यांना तुम्हाला काही सांगावं लागेल. तर दिग्दर्शक जे येत आहेत, त्यांना वाटतं लगेच एक सिनेमा केला म्हणजे आपण दिग्दर्शक झालो का? किंवा अनुभव नसला कोणीतरी प्रोड्युसर भेटला म्हणजे आलो का? तर यांना तुम्ही काय सांगू शकाल? एकतर जे डेब्यू डिरेक्टर येतात, एखादे शॉर्ट फिल्म करून हं. सैराटचं खूळ डोक्यामध्ये ठेवून सिनेमा करू नये. हं. अगोदर असिस्टंटशिप करावी. हं. सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन खूप महत्त्वाचं. पोस्ट प्रोडक्शनचे पूर्ण 100% नॉलेज घ्यावं. त्यानंतर सिनेमा विकण्यासाठी ओ-टी-टीपासून ते सॅटेलाईटपर्यंत या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असावं. त्या ज्यावेळेस तुमची 100% ओळख आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे ज्यांना सेन्सॉरचं ऑफिस माहिती नाही, ज्यांना टेलिव्हिजनचं एखादं ऑफिस माहिती नाही, पिक्चरला फक्त एडिटिंग, डबिंग एवढं माहिती आहे. पोस्ट प्रोडक्शन म्हणजे फक्त एडिटिंग, डबिंग एवढंच माहिती आहे आणि फीचर फिल्म करायला निघतात, निर्मात्याचे 2-2 कोटी रुपये अडकवतात आणि सेल्फीसाठी आणि फक्त मजा-आजासाठी सिनेमा करतात. तर त्यांनी सिनेमा करू नये. तुम्ही तर डुबतातच डुबतात. त्या बिचाऱ्या माय-माऊली निर्मात्याला डुबवतात. जो निर्माता भविष्यात कुठेतरी चांगला सिनेमा बनणार. हं. मराठी चित्रपटाला ज्याची गरज असते, तो निर्माता परत कधीच इंडस्ट्रीमध्ये येत नाही आणि सिनेमाला नावं ठेवतो. तर 100% डेब्यू डिरेक्टरनी हे नॉलेज घेणं गरजेचं आहे, की पोस्ट प्रोडक्शन आणि सिनेमा मी कुठं विकणार, कुठं चालवणार. याची ज्यावेळेस गॅरंटी होईल त्यावेळेस सिनेमा करावा. कारण की 2003 ते 2017 मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. मी इंडिपेंडंट डायरेक्टर खूप लवकर सिनेमा करू शकत होतो. पण ज्यावेळेस मला गॅरंटी झाली, की मी सिनेमा गॅरंटेड 200 थिएटरला पोहोचू शकतो. माझ्याकडे अनेक डिस्ट्रिब्युटरांची लिस्ट आहे. डिस्ट्रिब्युटरांचं गणित माहिती आहे. रिलीजचा खर्च माहिती आहे आणि रिकव्हरी किती खरी होती हे मला करेक्ट माहिती आहे. अनुदान भेटतं का नाही भेटतं? ओ-टी-टीसाठी किती महत्त्व असतं. ह्या सगळ्या गोष्टीचा 100% अभ्यास झाल्यानंतर मी इंडिपेंडंट उडी मारली. तर डिरेक्टरनी 100% अभ्यास करून उडी मारावी. कारण की एक-एक रुपया खूप महत्त्वाचा आहे आणि सिनेमा लाईनमधून थिएटरमधून पैसे रिकव्हर करणं सोपी गोष्ट नाही. हं. जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आणि ग्लॅमरच्या मागे लागू नये. एवढंच मी यांच्यासाठी सांगतो. निर्मात्यांसाठी एकच सांगेन, की जेवढं मेकिंगला म्हणजे सी-ओ-पीला महत्त्व देत आहे, त्याच्यापेक्षा जास्त पी-एन-ए, मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशनला महत्त्व देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा डिरेक्टर लॉक होतो, ज्यावेळेस तुमची स्टोरी लॉक होती, त्याच वेळेस तुमचा पी-आर लॉक झाला पाहिजे.
त्यावेळेस डिस्ट्रीब्युटर लॉक झाला पाहिजे. आपण कुठल्या कंपनीबरोबर असोसिएट म्हणून काम करणार आहे, प्रेझेंटर आपला कोण आहे. तर रिलीजच्या सेन्सॉर झाल्यानंतर चला आता रिलीज करायचं आहे 15 दिवसांनी. मग कसं करताय? मग मग डिस्ट्रिब्युटरची शोधाशोध चालली होती. मग पी-आरची शोधाशोध चालली होती. मग हे पण ज्या दिवशी डिरेक्टर लॉक झालाय त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळ्या गोष्टी लॉक पाहिजे, की माझं मेकिंग ह्या महिन्यात होणार आहे. मला प्रमोशनला हे मला 60 डेज आहे. माझं ह्या तारखेला रिलीज होणार आहे. पूर्ण 6 महिन्याचा प्री प्लॅन असावा. त्यानंतर डिस्ट्रिब्युटर लॉक असावा, प्रेझेंटर कंपनी लॉक असावी, पी-आर लॉक असावा, सोशल मीडिया टीम लॉक असावी पहिल्या दिवशीपासून. तर मग कमर्शियल गणितं सगळे बांधत असतात. एक व्हिजन क्लिअर पाहिजे. मी सिनेमा का करतोय, कुठल्या ऑडियन्ससाठी करतोय, कुठल्या जिल्ह्यात किती रिलीज करणार आहे, कुठल्या थिएटरला करणार आहे आणि मी ऑडियन्सची नस कशी पकडणार, त्याला आपलासा सिनेमा कसा भावणार, त्याला आपलासा सिनेमा भावला त्याची नस पकडली तर तो ₹200 खर्च करणार, नाहीतर नाही करणार कारण की स्क्रोलचा जमाना आहे. कुणालाही वेळ नाहीये आणि तेवढं आणि हाताला पकडून कोणालाही आणू शकत नाही आपण. मी माझ्या घरच्यांना आणू शकतो, महाराष्ट्रातल्या जनतेला मी नाही आणू शकत. ज्यावेळेस त्याला सिनेमा भावणार त्याच वेळेस तो थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहणार. तर तो अभ्यास असावा बस. हे आता पूजा सावंत बरोबर बाकी कलाकारांनी पण भरपूर म्हणजे शशांक शेंडे असतील, भारत गणेशपुरी आहे. यांची साथ कशी मिळेल? बऱ्याच पहिले तुमच्या सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे. आणि यांची गट्टी कशी जमते की एक ट्युनिंग जमतं. तर सेटवर कसं वातावरण होतं सालबर्डीसाठी? अच्छा, आत्ता सिनेमात जेवढे कलाकार आहेत त्यातले फक्त भारत गणेशपुरे सर सोडले तर बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. बरं. हां, म्हणजे ओळखीचे आहेत. अंशुमन दादा मित्र आहे माझा, कमलाकर सातपुते मित्र. पण एकत्र स्क्रीन कधीच शेअर केली नव्हती. तर पहिल्यांदा ह्या सिनेमामधून केलेली आहे. तर रोहित कोकाटे असतील, गिरी सर आहेत, चित्तरंजन गिरी सर आहेत, प्रवीण डाळिंबकर आहे, शशांक सर आहेत, ओमकार आहे. तर सगळे कामाला खूप महत्त्व देतात. पडद्याच्या पाठीमागं खूप मजा मस्ती एंटरटेन आहे. कॅमेरा समोर आल्यानंतर खूप सिरियस होतात. तर कामाला खूप महत्त्व देतात. म्हणूनच आज ते खूप मोठ्या लेव्हलला आहे. म्हणूनच आज त्यांच्याकडे काम आहे आणि बघायचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप वेगळा आहे, की हे एक ॲक्टर आहेत म्हणजे गिरी सर आहेत, शशांक सर आहेत. तर बघायचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो. तर हे त्यांच्या कामाच्या पावतीमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज ते वेगळेपण जपतात आणि मला सगळ्यांची खूप चांगली साथ लाभलेली आहे आणि मजा आली एकंदरीत सगळ्यांवर काम करताना. सर आता सालबर्डी म्हणजे आता अंधश्रद्धा निर्मूलन किंवा ह्या जादूटोण्यावरती सिनेमा आहे. मग त्यात आता आपण प्रत्यक्ष तुम्ही लिहिलंय, दिग्दर्शन करताय, पण तुम्ही नक्की मानता का या गोष्टीला? मी सर श्रद्धेला मानतो. हां. हां, माझी इच्छा आहे की प्रत्येकाने श्रद्धेला मानावं. म्हणजे मी गणपती बाप्पाच्या पाया पडतो, मारुती स्तोत्र म्हणतो आणि दिवसभर कामाला लागतो. बाकी मग दुसरं काहीच मानत नाही. कधीच ज्योतिषाकडे गेलो नाही. माझी मिसेस म्हणते, "मुलाची पत्रिका काढू, तुमची पत्रिका काढू." म्हटलं, काढून परत त्यात अटकण्यापेक्षा मी कधीच जात नाही. आज कित्येक वर्ष झालं मिसेस म्हणते, आता माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. त्याची एकदा तरी पत्रिका काढा. त्याला काय ते बघून घ्या शांती उपशांती. मी म्हणलं अजिबात काही करायचं नाही. मुळात मी श्रद्धेला मानतो. श्रद्धा, प्रामाणिक मेहनत, काम तरच मग हे आपल्या मनगटातली ताकद. दुसरं अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेविषयी सांगायचं झालं तर मी या सिनेमावरती आवर्जून सांगतो. इव्हन अख्ख्या लोकांना सांगू इच्छितो. ह्या सिनेमाची गोष्ट लिहिली आम्ही गोव्यामध्ये स्क्रीन प्ले डायलॉग्स रोहित शुक्रे बरोबर. तर तो पितृरूप पंधरवाडा चालू होता. त्यामध्ये आम्ही गोष्ट लिहिली. पितृपक्ष अमावस्याच्या दिवशी रात्री 1:30 वाजता आमचा क्लायमॅक्स लिहून झाला, जो सिनेमामध्ये पूर्ण डिफरंट आहे, जो 17 तारखेला कळेल. त्याच्यानंतर याचं गाणं रेकॉर्डिंग झालं 2024ला. त्यावेळेस पण आमचं पितृपक्ष अमावस्या होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात जो शूट झाला त्या 22 दिवसामध्ये पितृपंधरवाडा होता. म्हणजे लोक पितृपंधरवाड्यामध्ये शूटिंग करत नाही किंवा कुठलंही शुभ कार्य करत नाही, तर मी त्याच्यामध्येही शूटिंग केलं. वाड्यामध्ये जो माझा क्लायमॅक्स शूट होता त्यावेळेस पितृपक्ष अमावस्या होती आणि ज्या काही रिलीज आहे, लॉन्च आहे त्यावेळेस काही ना काहीतरी येतच अमावस्या ती. आणि योगायोगाने आमची जी 17 तारीख आम्ही अशी रँडमली लॉक केले, की वेळ भेटतोय, मला स्पेस भेटतोय की मला प्रमोशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. तर 17 एप्रिलला पण अमावस्या आहे. तर मी कुठलीच गोष्ट मानत नाही. तर म्हणजे मी थोडक्यात अख्खा सिनेमा अमावस्यामध्ये केला आणि ते मला लाभदायक होते. तर असं काहीच नसतं. हे फक्त श्रद्धा महत्वाची असते. माझं जिवंत उदाहरण म्हणजे सगळं अमावस्यामध्ये झालं. अख्खं सालबर्डी अमावस्यामध्ये झालं आणि रिलीज पण अमावस्याच्या दिवशी आहे. 17 आता मला गोष्ट निर्मात्याने बोलता "अहो 17 एप्रिल काय माहिती आहे का तुम्हाला काय?" म्हटलं "काय?" तर ते म्हणले "अमावस्या आहे." म्हणलं "गुड, आपल्यासाठी लकी." ते आहे. तुम्हाला एक सांगतो, प्रेक्षकांना सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या लढाया केल्या त्या अमावस्या निवडून केल्या. त्याचं कारण काय असायचं? शांतता, लोक किंवा चंद्र म्हणजे काळोख असायचा. त्या रात्री त्यांनी केलेल्या आहेत. ते काय अपशकुन होता का? त्यांनी चांगलंच काम केलंय ना. त्यामुळे आपण हे शुभ अशुभ मानायचं नाही. जो आपल्याला मनात वाटलं तो दिवस चांगला आहे. करेक्ट. दुसरी गोष्ट की हा चित्रपट करताना काही टेक्निकल अडचणी, आर्थिक अडचणी किंवा काही असं काही गोष्टी आल्या का?
की तुम्हाला असं वाटलं की यार आपण हे कुठेतरी थांबतंय का किंवा पुढे जावं लागेल, असं काही झालं का? सिनेमा शूटिंग मुहूर्ताच्या दुसऱ्या दिवशी वातावरण बदल चालूच आहे. आता उन्हाळ्यात पाऊस, पावसात उन्हाळा, हो. उन्हाळ्यात हिवाळा असं सगळं चालूच आहे. तर त्यावेळेस अचानक कोकण किनारपट्टीवर लाट तयार झाली. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस आला, पश्चिम महाराष्ट्रातला. तर अचानकपणे दुसऱ्या दिवशी पाऊस आला. तर अख्खा सेटअप 150 लोकांची टीम, कलाकार आणि आमचे निर्माते कंटिन्यूअस सेटवरती होते. तर अख्ख्या पावसामध्ये आम्ही शूट केलं. तर ते बघण्यास लायक होतं, की एकही दिवस आम्ही वाया घालवला नाही. पाऊस येतोय म्हणून थांबायचं नाही. कॉल टाईमला निघायचं. पाऊस असेल तरी शूट करायचंय. बरोबर. काही सीन पाऊस येतोय तर त्याचा आम्ही चांगला उपयोग करून म्हणून पावसामध्ये सीन डिझाइन हो, केला. हो. म्हणजे सिनेमा बघितल्यानंतर कमीत कमी 10 सीनला तुम्हाला पाऊस दिसेल. वाह! तर हा पाऊस नॅचरल पाऊस आहे. अच्छा. हां. जो नॅचरल पाऊसमध्ये आम्ही तो शूट तो केला. कथेला सपोर्टेड आहे मला. सपोर्टेड आहे, सपोर्टेड आहे. म्हणजे आलेल्या अडचणीवरती मात करून त्याला चांगलं कसं करायचं, तर त्या गोष्टी आम्ही केल्या. त्यानंतर 11व्या दिवशी खूपच हे झाल्यामुळे मग सर्व कलाकार, निर्माता मंडळी म्हणून आम्ही काही गॅप घेतला 1 8 दिवस आणि त्यानंतर मग पुन्हा सुरुवात केली. मग पहिले 11 दिवस पूर्णपणे आम्ही पावसात शूट केलं. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो आमचा निर्माता. त्या निर्मात्याकडून फुल फ्री हँड आहे. प्रचंड सपोर्ट आहे. आमचे तिन्ही निर्माते प्रत्येक दिग्दर्शकाला आणि प्रत्येक मेकर्सला असे निर्माते भेटावेत, जे म्हणतात की तुम्हाला जे योग्य वाटते तुमच्या क्रिएटिव्ह माइंडला ते करावं. त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. म्हणजे मी म्हटलं आयटम सॉन्गला 10 ऑडियन्स मला नकोत. मला 1000चा मॉप हवा आहे. बरं, बरं. मी का नाही थोडंसं ग्रँडर करू? हं. तर निर्माते म्हटले घ्या. मी म्हटलं ती सोनाली नाचते, सोनालीच्या पाठीमागं मला 5 मुली नकोय. मला 50 डान्सर हवे. मला काहीतरी असं एकदम बघणाऱ्या ऑडियन्सला पण मजा आली पाहिजे. बरोबर. तो दिलं. हां, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी ज्या मी अपेक्षा ठेवल्या, की नाही मला इथं अजय दादा हवा आहे, मला इथं जावेद अली हवेत. तर त्या प्रत्येक गोष्टीला निर्मात्याने नाही हा शब्द वापरला नाही. तुम्हाला योग्य वाटतंय ना, डिसिजन घेऊन टाका. एवढा छान सपोर्ट करणारे निर्माते प्रत्येक फिल्म मेकरला भेटावेत. नक्की, नक्की. आम्हालाही असे निर्माते भेटावेत. सेट उभा करायचा झाला तर एवढा नाही, एवढा करा. आता काय होतं की बऱ्याच वेळा की स्वतः एकदम लिमिटेड राहू नका तुम्ही. संजय लीला भन्साळी सारखे जर वाह, बोलला, वाह, एक डान्सर नाही नाचता. वाह! हजारो लोक नाचतात. हजारो तसं लोकं. सेटअप मला नितीन देसाई सारखा मोठा लावा. क्या बात है सर. नक्कीच सर. खूप छान वाटलं. मी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना एकच सांगू इच्छितो, मी माझी टेक्निकल टीम, माझे कलाकार, माझे निर्माते सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे हा सिनेमा केलेला आहे. तर आवर्जून थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहा. तुमच्या खऱ्या प्रतिक्रिया द्या. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही सांगा. एखादी गोष्ट नाही आवडली तर सांगा. आम्ही त्याचा स्वीकार करून पुढील सिनेमामध्ये आम्ही इम्प्रूव्ह करू त्याला. आवडलं तर तुम्ही त्याच्या शुभेच्छा आशीर्वाद रूपे मी स्वीकारेन आणि अजून जोमाने अजून एक दुसरा सालबर्डे मी तुमच्या पुढे उभे करेन. त्यासाठीच सालबर्डे सिनेमा 17 एप्रिलला आवर्जून थिएटरमध्ये तुम्ही जाऊन पहा आणि तुमच्या खऱ्या प्रतिक्रिया मला कळवा. येस, एवढंच मी सांगतो. थँक यू. तुम्हाला सालबर्डी या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आमचे संदीप इनामके स्टुडिओ कला भ्रमंती कार्यक्रमात तुम्ही आलात. त्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार आणि हा चित्रपट खूप चांगला चालो. नवीन-नवीन चित्रपटात आम्हालाही संधी मिळो. अरे वाह! शुभेच्छा देतो वाह! आणि तुमचे आभार मानतो. येस, येस. थँक यू, धन्यवाद. थँक यू.